नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते। तर तुम्ही टायटल बघितलंच असेल, तर काय करायचं आहे, तर आज आपण एक रेमेडी बघणार आहोत जी आपल्याला हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट रिझल्ट देणार आहे आणि ही नॅचरली आहे, घरगुती उपायाची आहे। त्याच्यामुळे खूप छान रिझल्ट येतात तिचे। कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये किंवा आपल्याला बाहेरून काहीच आणायचं नाही, जे घरामध्ये आहे तेच यूज करायचं आहे। तर या रेमेडीने काय होणार आहे, तर या रेमेडीने तुमच्या जे स्कॅल्प असतात, स्कॅल्पवर खाज येते ती थांबणार आहे किंवा जर कोंडा जास्त प्रमाणात झालेला असेल तर कोंडा होणार नाहीये। आणि त्याच पद्धतीने जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील, हिवाळा म्हटलं की केसावर खूप जास्त परिणाम होतो, पण आपण लक्षच देत नाही कारण आपल्याला एवढा टाइमच नसतो। त्याच्यासाठी आपण घरगुती रेमेडी छोट्या छोट्या केल्या पाहिजे। तर चला मूळ मुद्द्याकडे येऊया। रेमेडीमध्ये काय काय आपल्याला यूज करायचं ते आधी पाहू। रेमेडीमध्ये आपल्याला 3 गोष्टी यूज करायच्या आहेत। त्याच्यामध्ये लागणार आहे तुम्हाला कोकोनट ऑइल, ते प्युअर असलं पाहिजे किंवा आपले जे भेटतं ना ते सुद्धा चालेल। आता कोकोनट ऑइल घ्यायचं आहे, मेथीचे दाणे घ्यायचे आहेत। तर ते किती प्रमाणात घ्यायचे आहे, आता तुमची केसांची लेंथ कशी आहे तेवढ्या तुम्ही प्रमाणात घ्या। कोणाची जास्त लांब असतात, कोणाचे शॉर्ट असतात किंवा कोणाचे दाट असतात किंवा कोणाचे पतले असतात। तुमच्या हिशोबाने तुम्हाला ते घ्यायचं आहे। तुम्हाला वाटत असेल की तुमच्या केसाला हे पुरेसे आहे तेवढं तुम्ही घ्या। काय करायचं आहे, तर घ्यायचा आहे कडुलिंबाचा पाला। कडुलिंबाचा पाला आपल्या केसांसाठी खूप छान असतो। तिचे असे पोषण तत्व आहेत जे आपल्या केसांसाठी खूप युजफुल आहेत, जे की आपण कधीच यूज करत नाही। खरं बघितलं तर आपण यूज करायला पाहिजे पण आपण करत नाही। हे बघा, त्याच्यामुळे काय होतं, जे केसांमध्ये जर आपल्या कोंडा जास्त झालेला असेल आणि जर तुम्ही कडुलिंबाच्या पाल्याने आठवड्यातून 2 वेळेस जरी केस धुतले तरी तुमचा कोंडा कमी व्हायला लागतो आणि तुमचे केस जे आहेत ते आपले खाजवतात, तर त्याची खाज जी आहे ती अत्यंत कमी झालेली असेल। बघा, उपाय केले तरच आपल्याला कळू शकते, जर तुम्ही केलेच नाही तर तुम्हाला कळणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे। तर काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे मेथी दाणे। मेथी दाणे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लेवलला घ्या। मेथी दाणे घ्या, त्यामध्ये थोडेसे कडुलिंबाचे पानं टाका, छान ते कुटून घ्यायचं आहे। कुटल्यानंतर तुम्हाला खोबऱ्याचं तेल जे आहे, आपलं कोकोनट ऑइल, ते गरम करायचं आहे। छानपैकी हे बारीक झालेला कूट, जे शेंगदाण्याचा कूट कसा असतो तशा पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचं आहे। मस्त तो कूट करायचा आणि तो आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। छान त्याचा अर्क उतरेपर्यंत छान तेलाला थोडंसं गरम होऊ द्या किंवा उकळू द्या। ते छान पद्धतीने त्याचा अर्क तिच्यात उतरू द्यायचा आहे। रात्री झोपताना किंवा तुम्हाला केस धुवायचे असतील तर 1 तासाने तुम्ही यादी लावा। छान पद्धतीने केसांची मसाज करायची, हलक्या हलक्या हाताने करायची आहे। खूप असं केसांना रगडायचं नाही। केस रगडल्याने तुटतात किंवा विचरताना ही कसे विचरायचे ही सुद्धा एक पद्धत असते। हलगत आपल्या केसांना एकूण एकाला घासायचं नसते। बहुतेक आपण असे लोक तेल लावून घासतात, हे असं न करता एकदम छान मऊसूत हाताने आपल्याला ते तेल अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 1 तासाने तुम्हाला केस धुवायचे आहेत। ही रेमेडी जर तुम्ही केली तर तुम्हाला एवढे छान रिझल्ट येणार आहेत, ज्याने तुमचे केस काळे होणार नाहीत आणि भरपूर सारे तुम्हाला फायदे होणार आहेत। पण त्याच्यासाठी तुम्ही ही रेमेडी ट्राय करा आणि मला नक्की सांगा। आणि हो, माझे चॅनल न्यू आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि एक सबस्क्राईब नक्की करा। चला, बाय।